लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो 19व्या हप्त्याबद्दल म्हणजे जानेवारी महिन्याच्या हप्त्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। याद्या जाहीर झाल्या आहेत आणि बऱ्याच जिल्ह्यातल्या याद्या समोर आलेल्या आहेत। तुमचं नाव या ठिकाणी चेक करायचं आहे। जर तुमचं या यादीमध्ये नाव असेल तर लवकरात लवकर पडताळणी करायची आहे। जर तुमची पडताळणी नाही झाली तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही। 19वा हप्ता तुम्हाला भेटणार नाही लाडक्या बहिणींनो। त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणी नाव सांगायचंय, जिल्हा सांगणं खूप गरजेचं आहे, कारण की जिल्ह्यानुसार याद्या यायला समोर सुरुवात झाली आहे। आणि तुम्हाला लाडक्या बहिणींनो हप्ता हवाय का? 19वा जर हप्ता हवा असेल तर तुमचं या यादीमध्ये नाव यायला नको। जर नाव येत असेल तर तुमचे हप्ते बंद होणार नाहीत। त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। तुमचं नाव यायला नको लाडके त्यांनो। का परत म्हणतोय? कारण की जर ही यादी आहे ज्या लाडके त्यांची केवायसी करायची आहे, ज्यांच्या चुका झाल्या आहेत, ज्यांचे हप्ते बंद करायचे आहेत, यांचे हे याद्या समोर आलेल्या आहेत। चला आता वेळ व्हायचा व्हिडिओला सुरुवात करूया। नेमकं काय आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो। यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे लाडके त्यांनो। या जिल्ह्यातील याद्या समोर देखील आलेल्या आहेत। आताची अजून एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली। कोणत्या जिल्ह्याची यादी समोर आली ते तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे कोणाला हप्ता मिळणार हे पण तुम्हाला मी सांगणार आहे लाडक्या बहिणींनो। खूप महत्त्वाचं आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर माहिती देत आहे। त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक वाचा आहे। आणि 19वा हप्ता केव्हा मिळणार लाडक्या बहिणींनो? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकीय आपण जे म्हणतो हालचाली त्याला आता वेग प्राप्त झाला आहे। उपमुख्यमंत्री पण नेमले आहेत आणि लाडक्या बहिणीच्या हप्त्याबद्दल असेल, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, या सगळ्याला आता वेग प्राप्त झालेला आहे। मग आपल्या लाडक्या बहिणीचा पण हप्ता लवकरात लवकर भेटायला पाहिजे, कारण की बाकीच्या सर्व गोष्टी होत आहेत। राजकारण जसं सुरळीतपणे आता सुरू झालेलं आहे आणि सर्व गोष्टी लक्षात ठेवा। जी 5 तारखेला 5 फेब्रुवारीला जे मतदान होणार होतं जिल्हा परिषदेचं, ते जास्तीत जास्त 2 दिवसांनी वाढले। असं काही 15-20 दिवसाचा 1 महिन्याचा गॅप पडलेला नाही। जर जिल्हा परिषदेच्या निवडणुका जर तुम्ही लगेच 2 दिवसात घेत असतील तर लाडक्या बहिणीचे हप्ते पण थांबवू नका। ज्या गोष्टी सुरळीत चालू आहेत त्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित द्या, असं सरकारकडे आपली ही विनंती असणार आहे। तर 19वा हप्ता जास्तीत जास्त तुम्हाला लाडक्या बहिणींनो भेटावा ही सरकारकडे आपली मागणी असणार आहे लाडक्या बहिणींनो। त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आणि बघा आकडे खूप मोठे मोठे येले समोर, ते तुम्हाला आता पुराव्यासहित दाखवणार आहे। चला वेळ व्हायचा व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली गोष्ट एक महत्त्वाची बातमी समोर आली, पुढारी न्यूजपेपरची बातमी आहे तुमच्या समोर। लाडकी बहीण योजना 2.25 लाख लाडक्या बहिणीची होणार पडताळणी। बघा आकडा किती मोठा आहे लाडक्या बहिणींनो। एका जिल्ह्यातला, परत मी सांगतो, एवढे सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातला आकडा नाहीये, एका जिल्ह्यातला आकडा आहे। 2.25 लाख लाडक्या बहिणी म्हणजे 1,75,000 लाडक्या बहिणींना हप्ता भेटलेला नाहीये। 17वा 18वा हप्ता भेटलेला नाहीये। त्यांची पडताळणी होणार आहे, त्यांची यादी समोर आली आहे, यादी जाहीर झालेली आहे। त्यांच्या याद्यामध्ये नाव आता तुमचं येणार आहे। तर लाडक्या बहिणींनो पटपट तुमचं नाव आणि जिल्हा सांगा कमेंट बॉक्स मध्ये, कारण की तुम्हाला या ठिकाणी अंगणवाडी सेविका घरोघरी येऊन पडताळणी करणार आहेत। बघा तुम्हाला पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवलोय। पुढारी न्यूजपेपरची ही बातमी आहे। नाशिक जिल्हा, बघा नाशिक जिल्हा एवढा काही मोठा म्हणजे आपण सगळे बाकीचे जिल्हे, पुणे जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नंतर अहिल्यानगर जिल्हा असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, यांच्यामधला सारखाच हा नाशिक जिल्हा पण एक महत्त्वाचा मोठा जिल्हा आहे। त्या नाशिक जिल्ह्यामध्ये 2.25 लाखापर्यंत आकडा पोहोचलाय। पुण्यासारखा जर बघा, पुण्यामध्ये सगळ्यात जास्त लाडक्या बहिणी आहेत, तर आकडेवारी बघा भरपूर जाणार आहे। भरपूर लाडक्या बहिणींना पुण्यामधला हप्ता भेटलेला नाहीये। तर तुम्हाला 17वा 18वा हप्ता भेटलाय का? कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन ई-केवायसी प्रक्रियेत सदोष माहिती भरल्यामुळे एकट्या नाशिक जिल्ह्यातील 1,73,480 लाडक्या बहिणी अडचणीत सापडल्या आहेत। या लाडक्या बहिणीची जानेवारी महिन्याचा हप्ता होल्डवर असून आता या सर्वांची ग्वाही अंगणवाडी सेविकामार्फत पडताळणी करण्यात येणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला ही गोष्ट 4 ते 5 दिवसापूर्वीच सांगितली होती की लाडक्या बहिणींनो ज्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नाहीये, ज्यांची अंगणवाडी सेविकातर्फे तपासणी होणार नाहीये, त्यांना हप्ता भेटणार नाही। तुम्हाला हे मी आता सांगतोय। आज आहे 1 फेब्रुवारी,
रेकॉर्डिंग करून ठेवा, लिहायचं असेल तर लिहून ठेवा, स्क्रीनशॉट काढून ठेवा. मी आत्ताच बोलत आहे, ज्या लाडक्या त्यांची पडताळणी होणार नाही, जसं त्यांना 17वा 18वा हप्ता भेटला नाही, तसं त्यांना 19वा पण हप्ता भेटणार नाही नाही नाही. तर ही गोष्ट तुम्हाला मी 1 फेब्रुवारीला कन्फर्म सांगत आहे की ही गोष्ट होणार आहे तुमच्यासोबत. तर लाडके दोन बघा, एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे या लाडक्या दिसत आहेत अंगणवाडी सेविका करणार पडताळणी. बघा, अंगणवाडी सेविका घरोघरी बऱ्याच लाडक्या त्यांच्या आलेल्या नाहीत. बऱ्याच लाडक्या त्यांची मला कमेंट्स पण तुम्हाला मी दाखवतो की लाडक्या बहिणीच्या अजून पण समोर आलेल्या नाहीयेत. त्या पण तुम्हाला गोष्टी मी दाखवणार आहे. तुमच्या घरी कुणी अंगणवाडी सेविका आलत्या का, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चला, त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजना अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा 40,000वर. बघा, आता एग्रोनची ही बातमी आहे. कोणता जिल्हा आहे बघा, हा यवतमाळ जिल्हा. यवतमाळमध्ये 40,000चा आकडा पोहोचलेला आहे. सगळे जिल्हे तुम्हाला दाखवले, यादी दाखवले. 1,25,655 लाडक्या बहिणी अडचणीत. आता हा जिल्हा बघा कोणता आहे, अहिल्यानगर जिल्हा. हे बघा, तुम्हाला अहिल्यानगर जिल्ह्याची ही बातमी. आता लोकसत्तेची बातमी बघा, ई-केवायसी करून ही पैसे थांबले, अखेर वंचित लाडक्या बहिणीची यादी अंगणवाडी सेविकाकडे आली. तर हे लोकसत्तेचा पण जिल्हा बघा, जळगाव मध्ये बघा, जवळजवळ 1,08,000 इतकी थांबलेले आहेत. 1,08,000 बघा, म्हणजे आकडेवारी प्रचंड स्वरूपात वाढली लाडके बहिणींनो. आता मी तुम्हाला जवळजवळ अजून 5-6 जिल्हे दाखवलेत, म्हणजे भरपूर जिल्ह्यामध्ये आता ही माहिती समोर येईल. तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. त्या जिल्ह्यामध्ये पण तुम्हाला आकडेवारी मी सांगणार आहे सगळ्यांना. आता लाडकी बहिणींनो, एक महत्वाची गोष्ट सांगतोय तुम्हाला, ती आपण बघा, बऱ्याच लाडक्या बहिणींनी कमेंट्स बॉक्स मध्ये काही प्रश्न टाकलेले आहेत. ते प्रश्न तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे. बघा, ई-केवायसी कधी चालू होणार दादा? बघा, सगळ्यात महत्वाचा हा पॉइंट आहे बघा. आता ही ऑफलाईन केवायसी बघा, ऑफलाईन केवायसी म्हणजे अंगणवाडी सेविकाकडून याद्या येणार, याद्या परत ते तालुका लेवलला जाणार, तालुका लेवलवरून गाव लेवलला जाणार, गाव लेवलवरून अंगणवाडी सेविकांना सांगितलं जाणार आणि अंगणवाडी सेविका तुमच्या घरोघरी येऊन तपासणी होणार. आता ह्या संख्या जास्त असल्यामुळे काही सोपी गोष्ट नाहीये. भरपूर याच्यामध्ये 1-2 महिन्याचा वेळ लागणार आहे आणि तोपर्यंत लाडके त्यांना हप्ते भेटणार नाहीत. बघा, 17वा भेटला नाहीये, 18वा भेटला नाहीये, आता 19वा पण नाही भेटणार, मग 20वा पण भेटणार नाही. मग जवळजवळ 4 हप्ते कटले लाडक्या बहिणीचे. 4 हप्ते म्हणजे जवळजवळ 6,000 रुपये. लाडक्या बहिणींनो, छोटी रक्कम नाहीये. 6,000 रुपये तुमच्या या ठिकाणी जाणार. आणि पहिले पण 12वा 13वा 14वा हप्ता पण भेटले नव्हतं, त्याचे 4,500 रुपये. म्हणजे अशा सरकारकडे भरपूर सारे पैसे पेंडिंग पडायला लागलेत, ज्या लाडके त्यांना भेटत नाहीत. पात्र असून देखील त्यांना भेटत नाहीयेत. त्याच्यामुळे सरकारला परत एकदा विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की लाडक्या ताईंची ही पडताळणी ही चालू आहे अंगणवाडी सेविकाच्या मार्फत. त्याला तुम्ही थोडं ऑनलाईन स्वरूपाचं तयार करा, ऑनलाईन स्वरूपात त्यांची पडताळणी करा, त्यांचे डॉक्युमेंट्स तुम्ही बघून घ्या, डॉक्युमेंट्स पडताळणी करा आणि लवकरात लवकर मार्गी लावा. कारण की याच्यामुळे काय होईल, लवकरात लवकर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. जसं तुम्ही घरोघर जाऊन बघायचं म्हणलं तर खूप कमी लाडक्या ताईंची या ठिकाणी पडताळणी होणार आहे. बघा, आकडेवारी बघा, 2-2 लाख 3-3 लाख एका जिल्ह्यातून भेटत आहेत. एवढी सारी पडताळणी कशी होणार? अंगणवाडी सेविका जर म्हणलं तर तुम्हाला दिवसातून 10-15 घरं जरी झाले तरी भरपूर झाले. एवढे सारे घरं होणं शक्य नाहीये आणि एवढी मोठी आकडेवारी त्यांना कधी पूर्ण होणार आहे? ह्या खूप मोठ्या गोष्टी लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना विनंती आहे की सपोर्ट करा. आपल्याला एक मागणी मांडायची आहे की लाडक्या ताईंच्या वतीने की म्हणजे लवकरात लवकर सरकारने ऑनलाईन ई-केवायसी सुरू करावी, ही मी सरकारकडे विनंती करत आहे. तुमचं याच्यावर काय मत आहे? बघा, सगळ्या कमेंट्स तेच येत आहेत की अंगणवाडी सेविका अजून आले नाहीत, अंगणवाडी सेविका आले नाहीत, 17वा 18वा हप्ता भेटला नाही. तर तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.